आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण प्रॅक्टिस काय काय करायची आहे ना, ते मी आत्ता सांगणार आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या बॅचमध्ये जा. बॅचमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये जायचे आणि सगळ्यात आधी ना आपण वॉर्मअपसाठी 100 क्वांटिटी म्हणजेच वॉर्मअप आधी करायचं. त्यामुळे तुम्ही 100 क्वांटिटी हा फोल्डर शोधा. यामध्ये केल्यानंतर तुम्ही यातला कोणताही रँडम एक व्हिडिओ प्ले करा. सिक्वेन्सने गेलात तर बरं होईल आहे ना. एकदम खाली स्क्रोल करायचे आणि इथून सुरुवात करायची. एकच व्हिडिओ प्ले करायचा, दॅट्स इट. क्वेश्चन्स बाय आर आहे. मग हा व्हिडिओ तुम्ही ओपन करा. त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करायचे. जसे की प्रश्न असतील तर तुम्ही रिपीट करा क्वेश्चन्स, त्याचे तुम्ही ॲन्सर्स द्या. न बघता ॲन्सर्स द्या. स्पीड वाढवून न बघता ॲन्सर्स द्यायचे. अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रॅक्टिस करायची. पुन्हा स्पीड नॉर्मल करून 2 सेंटेन्समध्ये ॲन्सर द्यायचे. एवढी प्रॅक्टिस करण्यासाठी साधारण तुमचा वेळ जाईल बघा 15 ते 20 मिनिट, कारण 3 मिनटाचा व्हिडिओ आहे. मग बॅक घ्यायचे. आता वोकॅबलरीची थोडी प्रॅक्टिस करूया आपण. इथे वोकॅबलरीचा एक व्हिडिओ सेक्शन आहे. वर्ब प्रॅक्टिस व्हिडिओ या फोल्डरमध्ये जायचे आणि आता आपण प्रॅक्टिस करणार आहोत वोकॅबलरी. वर्ब पार्ट 1 हा एकच व्हिडिओ प्ले करायचा. यामध्ये V1, V2, V3 दिलेला आहे. ते तुम्ही रिपीट करायचे आहे ना, मोठ्या आवाजात रिपीट करायचं. का माहिती का, आपल्याला सवय झाली पाहिजे ते वर्ब्स बोलण्याची, ऐकण्याची, वाचण्याची. हे करायची प्रॅक्टिस. त्यानंतर बॅक घ्यायचे आणि आपण आता प्रॅक्टिस करणार आहोत क्रॉस क्वेश्चन. क्रॉस क्वेश्चनचा हा एक फोल्डर आहे, त्यामध्ये तुम्ही जायचे आहे आणि हा स्क्रोल डाऊन करून हा एक व्हिडिओ, एकच व्हिडिओ, प्रत्येक फोल्डरमधला एकच व्हिडिओ घ्यायचा आहे, कारण आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची. मग रॅपिड फायर क्रॉस क्वेश्चन 3 मिनटाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ ओपन करायचा आणि फर्स्ट हाफ व्हिडिओ आपण ऐकायचं असतं आणि समजून घ्यायचे की कशा प्रकारे क्वेश्चन केलेलं आहे, कशा प्रकारे त्याला क्रॉस क्वेश्चन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर क्रॉस क्वेश्चन म्हणजे माहिती का, उलट प्रश्न, ते शिकायचं आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट हाफ व्हिडिओ जो आहे ना, तर तिथे आपण बोलायचं असतं. म्हणजे क्वेश्चन समोरून येईल, आपण क्रॉस क्वेश्चन स्क्रिप्ट रेफर करून बोलायचे मोठ्याने. म्हणजे आपल्याला उलट प्रश्न करण्याची प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतरने तुम्ही दुसऱ्या फोल्डरमध्ये येण्यासाठी बॅक घ्यायचे आणि इथे बघा सेंटेन्स ओव्हर अ वर्ड म्हणून फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये जायचे, स्क्रोल डाऊन करायचे आणि फर्स्ट, मी स्क्रोल डाऊन का म्हणतो, सिक्वेन्सने गेला पाहिजे ना. तुम्ही अधूनमधून कोणताही व्हिडिओ लावला तर मग उद्या तुम्ही कन्फ्यूज होणार की अरे हा व्हिडिओ झाला आहे, हा व्हिडिओ झाला आहे, तो व्हिडिओ नाही झाला. मग तुम्ही सिक्वेन्सने गेलात तर मग तुम्हाला माहीत राहील की कोणता व्हिडिओ झालेला आहे आणि कोणता नाही. मग सेंटेन्स ओव्हर वर्ड या व्हिडिओवरती तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे इथे काय असतो, एक शब्द असतो आणि त्याच्यावरती 5-10 वाक्य बनवलेले असतात. मग तुम्ही पण तसे बनवायचे. तिथे ना प्रॅक्टिससाठी तुम्हाला चान्स दिलेला असतो. इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आणि तुम्ही तशी प्रॅक्टिस करायची. या सगळ्या प्रॅक्टिससाठी साधारण 30 ते 35 मिनिट जातं. एवढी प्रॅक्टिस ठीक आहे. याच्यानंतर मी तुम्ही स्टडी मटेरियलमध्ये जाऊन इथे वर्ब लिस्ट फोल्डर आहे. वर्ब लिस्ट फोल्डर ओपन करायचे आणि इथे जो वर्ब चार्ट आहे, कोणताही रँडम वर्ब चार्ट ओपन करून त्याच्यावरती तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करायची. 10-20 वर्ब्स वाचायचे, त्याचे अर्थ वगैरे समजून घ्यायचे, V1, V2, V3 वगैरे पाहायचे. दॅट्स इट. त्यानंतर आपण जाऊया आपल्या दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये, PNR ॲपमध्ये. हा ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही सर्वात आधी लॉग इन करून घ्यायचे. इथे मी ऑलरेडी लॉग इन आहे. आता मी 3 लाईन्सवरती क्लिक करतो आणि त्याच्यानंतरने मी जाणार आहे पॉडकास्ट सेक्शनमध्ये. लिसन पॉडकास्ट, त्याच्याखाली आहे लिसन अँड रीड पॉडकास्ट. लिसन अँड रीड पॉडकास्टमध्ये जायचे, कारण आपल्याला वाचत वाचत ऐकायचे आहे. आपण इथे बघा आलो आहे लिसन अँड रीड पॉडकास्टमध्ये. इथे 40 पॉडकास्ट तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही स्क्रोल डाऊन करून ओल्डर पोस्ट करायचे.
ओल्डर पोस्ट करायचे, अजून स्क्रोल डाऊन करायचे तुम्ही खाली आणि म्हणायचं ओल्डर पोस्ट. एक 2-3 वेळा केल्यानंतर ना सर्वात आधीची सिरीज सुरू होते. बघा ओल्डर पोस्ट केले मी, आता इथे ना सर्वात आधीचा फर्स्ट पॉडकास्ट तुम्हाला दिसेल, लाईफ इन डिफिकल्टी, फाइंडिंग युअर सेल्फ वे थ्रू चॅलेंजेस. मग इथे तुम्ही रीडवरती क्लिक केलात की तुम्हाला तो पॉडकास्ट वाचायला आणि ऐकायला पण येणार. मग तुम्ही ते प्ले करू शकता. Difficulty. Finding your way through challenges. Welcome to the PNR Institute podcast. Today's topic is something we all experience but often find difficult to overcome, life in difficulty. Finding your way through challenges. हे तुम्ही वाचायचे आणि ऐकायचे, आणि जेव्हा तुम्हाला नवीन वोकॅब्युलरी याच्यामध्ये दिसते, नवीन शब्द दिसतो, तर तुम्ही पॉज करून त्याचा मिनिंग वगैरे तुम्ही नोट डाऊन करू शकता ना, त्याचं स्पेलिंग वगैरे नोट डाऊन करून त्याचा तुम्ही थोडासा अभ्यास करायचा. अशा प्रकारे हा पॉडकास्ट संपण्यासाठी साधारण 7 ते 7.5 मिनिट लागतात, 10 मिनिट मॅक्सिमम. मग हे झाल्यानंतरने तुम्ही रिपीट ऐकायचे, कारण बघा आपल्याला ना ऐकण्याची सवय पाहिजे, म्हणजे आपली लिसनिंग ॲबिलिटी पण छान पाहिजे. एखादा व्यक्ती इंग्लिशमध्ये आपल्याशी फटाफट बोलत असेल आणि आपल्याला ऐकल्यानंतर समजतच नसेल तर मग आपण उत्तर कशी देणार. त्याच्यामुळे लिसनिंग ॲबिलिटी सुधारून लागेल. या प्रकारे आपण सुधारू शकतो आणि नॉलेज पण येतं, कारण दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. त्यानंतर तुम्ही काय करायचे, 3 लाईन्सवरती क्लिक करायचे आणि वोकॅब्युलरी सेक्शनमध्ये जायचे. वोकॅब्युलरी सेक्शनमध्ये फ्लॅश कार्ड तुमच्या लेवलनुसार तुम्ही चूज करा. जर आता बिगिनर लेवल चूज करून बघू शकता तुम्हाला किती इझी आणि डिफिकल्ट येत आहेत. कारण आता इन्क्रीज, आता इथे इन्क्रीजचं पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल काय आहे माहिती का तुम्हाला. म्हणजे वोकॅब्युलरीची प्रॅक्टिस कशी करायची एका व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलेली आहे, त्याप्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. नेक्स्ट करायचं आता क्रायचा पास्ट टेन्स V2 V3 पटकन बोलायचं असतं, लाईक न बघता क्राय, क्राईड, क्राईड. आणि कन्फर्मेशनसाठी तुम्ही टॅप करून पाहायचे, हां बरोबर आहे, क्राय, क्राईड, क्राईड, म्हणजे तुम्हाला कन्फर्म झाले. मग तुम्ही त्याचे अर्थ पण बघू शकता, अजून टॅप करून ते सेंटेन्स पण वाचू शकता. लगेच नेक्स्ट करायचे ट्रायचं V2 V3 काय आहे, ट्राय, ट्राईड, ट्राईड. आणि मग तुम्ही टॅप करून चेक करू शकता. ही अशी प्रॅक्टिस करण्यासाठी ना ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला नाही कळाले की वोकॅब्युलरीची प्रॅक्टिस कशी करायची, तर तुम्ही मला 7038383317 या PNR इन्स्टिट्यूटच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, सर वोकॅब्युलरी प्रॅक्टिस कशी करायची. मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेन, ठीक आहे. यानंतर तुम्ही इथे स्पेलिंगची पण प्रॅक्टिस करू शकता. टेस्ट द्यायची आहे, लाईक नांगरणे त्याला म्हणतात प्लाऊ. मग प्लाऊचं स्पेलिंग इथे तुम्ही टाईप करा. समजा तुम्ही काही चुकीचे टाईप केले आणि चेक म्हणाला तर तुमचा करेक्ट आन्सर पण समोर येतो. V1 इंग्लिश टू मराठी प्रॅक्टिस, बिगिनर लेवल चूज करा, स्टार्ट म्हणा आणि इथे बघा एंटर म्हणजे काय असते, प्रवेश करणे. तुम्ही चूज करा, नेक्स्ट म्हणा. अशा प्रकारे तुम्ही फटाफट ॲन्सर द्या. हे बघा ही टेस्ट तुम्हाला खूप सोपी जात असेल, फटाफट येत असेल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण मला असं वाटतं की 50 क्वेश्चन येतात, तर 50पैकी तुम्हाला 45 येत असतील, 5 तरी नवीन शिकता की नाही. सो दॅट्स व्हेरी गुड ना, रिव्हिजन पण होते आणि फटाफट तुम्हाला रिकॉल होत आहेत खूप सारी वर्ड. त्यानंतर तुम्ही V1 मराठी टू इंग्लिश याची प्रॅक्टिस करायची. असे मनामध्ये शंका येते, आता हे भटकणे म्हणजे रोम हे मला माहिती आहे, मग ही प्रॅक्टिस मी का करू. बट it is important because when you are going to speak on something, that time you are unable to recall these words like roam, hit, हे शब्द तुम्हाला आठवत नाहीत. मग इथे ते वाचून ना आपल्याला सवय होते आणि मग नंतर ते आपल्या लक्षात राहते. हां, जर तुम्हाला हे 50चे 50 वोकॅब्युलरी सहज येत असेल तर मग तुम्ही डिफिकल्टी लेवल चेंज करू शकता. लाईक तुम्ही बिगिनरच्या ऐवजी तुम्ही इंटरमिडिएट घ्या ना, ती पण तुम्हाला खूप खूप सोपे पटकनवाले ॲडव्हान्समध्ये प्रॅक्टिस करा. सो दॅट्स इट. V2ची प्रॅक्टिस करून बघा,
कारण V2 म्हणजे पास्ट टेन्स बऱ्याच जणांना येत नाहीत. म्हणजे ओव्हरऑल प्रॅक्टिसची मेथड तुम्हाला मी इथे सांगितलेली आहे. ठीक आहे. आता व्हॉट इज द इंग्लिश V2 ऑफ चाटले? चाटले म्हणजे लिक्ट. लिक्ट म्हणजे चाटले. नेक्स्ट आठवला. आठवलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रिमेंबर्ड. याच्या प्रकारे तुम्ही ही प्रॅक्टिस करायची असते. तर मी आता तुम्हाला काय सांगितलं आहे? ओव्हरऑल सुरुवातीला आपण व्हिडिओवरती प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओजवरती प्रॅक्टिस केली, मग वोकॅब्युलरी, त्याच्यानंतर आपण पॉडकास्टवरती प्रॅक्टिस केली, मग आपण इथे वर वोकॅब्युलरीच्या सेपरेट सेक्शनमध्ये आलो आणि इथे पण आपण टेस्ट वगैरे दिली. मग ह्या सगळ्या प्रॅक्टिससाठी साधारण 1 तास तरी कन्झ्युम होतो, 1 ते 1.5 तास. मग तेवढा वेळ तुम्ही द्यायचं आणि प्रॅक्टिस करायची. ही प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजून काही प्रॅक्टिस करायची अशी शंका वाटली तर मला नक्की मेसेज करा. माझं नाव आहे रवींद्र परदेसी आणि माझा इन्स्टिट्यूटचा नंबर आहे 7038383317. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. मी तुम्हाला पुढच्या प्रॅक्टिसची अजून डिटेल्स पाठवतो. थँक्यू. कीप डुईंग प्रॅक्टिस. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.